काळाच्यानुसार जसं आपल्याला प्रत्येकाला आता असं वाटतं की आपण एंटरप्रेन्योर झालं पाहिजे, तसंच ह्या ससा आणि कासवाला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा एंटरप्रेन्योर झालं पाहिजे. आणि मग या ससा आणि कासव दोघांनी बिझनेस सुरू केला. आता बिझनेस सुरू केल्यावर जसं शर्यतीमध्ये सशाला कॉन्फिडन्स होता, तसंच बिझनेसमध्येही सशाला कॉन्फिडन्स होता की कासव हे माझ्यापेक्षा त्याचा स्टॅमिना कमी आहे, त्याचे स्किल सेट कमी आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल कमी आहे, त्याचं भांडवल कमी आहे, त्यामुळे मी आरामात बिझनेसमध्ये कासवापेक्षा यशस्वी होईल, असा कॉन्फिडन्स किंवा आपण त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणूया असा त्या सशाला होता. आणि आपल्यापैकी बऱ्याच उद्योजकांना सुद्धा तो असतो. आणि अशा कॉन्फिडन्समध्ये जेव्हा सशाने बिझनेस सुरू केला तेव्हा सशाला प्रत्येक दिवशी असं वाटायचं की माझं कलेक्शन कासवापेक्षा जास्त झालं पाहिजे, माझं टर्नओव्हर कासवापेक्षा जास्त झाला पाहिजे, माझ्याकडे नंबर ऑफ क्लायंट्स जास्त असले पाहिजे. आणि मग या विचाराने तो ससा जास्तीत जास्त वेळ काम करायला लागला. आणि जसा कुठलाही उद्योजक जेव्हा उद्योग सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी खूप जास्त वेळ उद्योगाला देतो, त्याप्रमाणे तो ससा अगदी सकाळी 10ला यायचं तर 9ला यायला सुरुवात झाली. ससा सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी यायचं आणि कुठलाही लंच ब्रेक न घेता तिथेच टिफिन खाऊन अगदी संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत तो त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी असायचा आणि अगदी काळजीपूर्वक व्यवसाय करायचा.